या मेथडमध्ये किंवा ही जी मेजरमेंट्स दिलेली आहेत यामध्ये अगदी परफेक्टच येणार आहेत, हे मी तुम्हाला सांगते, कारण यानुसार मी बरेचसेच ब्लाऊज बनवून बघितलेले आहेत आणि मग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे तर हे अंतर किती आहे ते पहिला आपण मोजून बघूयात। तर इथे अंतर आलेलं आहे, हे काखेमधून खाली बरोबर बघितलं तर साधारण 7.25 इंच आहे, ते आपण घेणार आहोत बरोबर वाढवून। आता हा टेप आपल्याला आपलं ब्लाऊज बरोबर मेजरमेंट बरोबर आहे का हे क्रॉस चेक करत असताना बघायचं आहे। तर बघा, हे आपलं बरोबर आलेलं आहे 7.25 इंच। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण ड्राफ्टिंग बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आता त्या मेजरमेंटचा वापर करून इथे आपण ती मेजरमेंट्स लिहून घेतलेली आहेत। याचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा इथे मी तुम्हाला साईटला देऊन ठेवते की जेणेकरून आपल्याला ब्लाऊज कटिंग करत असताना मेजरमेंट्स लक्षात येतील। ओके, तर आता यासाठी आपल्याला खूप सारे चार्ट्स पण बघावे लागणार आहेत। त्यानंतर शोल्डर किती मायनस करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की हा ब्लाऊजवरून जेव्हा मेजरमेंट घेऊ त्यावेळेला आपल्याला हा चार्ट कसा बघायचा आहे ते। ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही शंका असेल तर कमेंट करून जरूर विचारा। आणि व्हिडिओ बघितल्यानंतर थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर एक लाईक जरूर करायचा आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही। आणि अशाच पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला जर येत राहावी असं वाटत असेल तर आपल्याला बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा आणि ऑलवरती सेट करा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येत राहील। तर चला आपण आता कटिंगच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। तर बघा, इथे आपण ही मेजरमेंट्स लिहून घेतलेली आहेत। याच्यानुसार आपल्याला ब्लाऊजमध्ये कोणता बॅक पार्ट फ्रंट पार्ट कसा घेणार आहोत ते आपण इथे बघून घेऊयात। तर बॅक पार्ट आपला असणार आहे डीप नेक, गळ्याचा शेप आपण गोल घेणार आहोत। तुम्ही इथे गळ्याचा शेप कोणताही घेऊ शकता आणि जसं मी तुम्हाला इथे हे चार्ट दिलेला आहे याच्यानुसार तुम्हाला गळ्यावाईज त्या वेळेला ते शोल्डरमधून तेवढा पोर्शन मायनस करायचा आहे। ओके, इथे आपण गोल गळा घेणार आहे आणि इथे आपल्याला गळा म्हणजे शोल्डर मायनस करताना 3 मेजरमेंट्स आपल्याकडे असावी लागतात। ती कोणती? तर गळ्याचा शेप कोणता, गळ्याची खोली किती आणि तयार शोल्डर किती आहे। तर इथे आपण 3ही मेजरमेंट्स लिहून घेतलेली आहेत। आपला गळ्याचा शेप आहे 2.5 इंच, गळ्याचा शेप आहे गोल, गळ्याची खोली 10 आणि तयार शोल्डर 2.5 आहे। तर आपल्याला आता हा जो चार्ट आहे तो आपल्याला कसा बघायचा आहे ते पहिल्यांदा बघूयात। तर इथे बघा, हा जो आपला चार्ट आहे याच्यामध्ये रेडी शोल्डर 1.5 ते 2.5 इंच म्हणजे 2.25 पर्यंत असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे। ओके, तर याच्यामध्ये आता आपला गळा किती आहे 10 इंच, गळ्याचा शेप आहे गोल बरोबर। तर गळ्याचा गोल शेप आहे म्हणून आपल्याला कोणती लाईन आडवी बघावी लागेल तर ही लाईन बघायची आहे। हां, आणि गळ्याचा हे किती आहे खोली 10 इंच म्हणजे उभ्यामध्ये आपल्याला हा चार्ट बघावा लागेल। म्हणजे हा आणि हा चार्ट जिथे एकत्र येत आहेत तो पोर्शन आपल्याला बघायचा आहे। कुठे आले तर इथे। ओके, तर इथं लिहिलेले किती आहे -1.6। ओके, हेच तुम्हाला फक्त लिहून ठेवायचं आहे। कुठे? तर चला, इथे मी हे 1.6 लिहून ठेवलं। आता आपल्याला बघायचं आहे की फ्रंटमध्ये आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे। ओके, हा जो चार्ट आहे या चार्टमुळे तुम्हाला दुसरं कोणतंही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही। त्याच्यामुळे हा चार्ट तुम्ही याची एक झेरॉक्स म्हणा किंवा एक प्रिंट तुम्ही तुमच्याजवळ काढून ठेवायची आहे किंवा हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्हाला हा चार्ट खूपच इम्पॉर्टंट ठरणार आहे। ओके, तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि या पद्धतीने तुमच्याकडे एक चार्ट लिहून ठेवा ज्याच्यामध्ये लूजिंग किती घ्यायचं आहे, आर्महोल क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे आणि हे सगळे चार्ट्स मी एकाच याच्यामध्ये तुमच्यासाठी तयार ठेवलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला जास्त काही जुळवाजुळव करायला नको। हा एवढाच एक चार्ट बघितला की तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये बऱ्याचशाच गोष्टी क्लिअर होऊन जातील। ओके, तर चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या। आता आपण पुढे बघूयात। तर आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की फ्रंट्समध्ये शोल्डर किती मायनस करायचं आहे। तर फ्रंटमध्ये शोल्डर मायनस करताना आपल्याला बघायचे 3 मेजरमेंट्स। ती कोणती? गळ्याचा शेप, गळ्याची खोली आणि तयार शोल्डर। शोल्डर आपला 2.5 इंच तयार राहणार आहे आणि 6.5 इंच गळा आहे आणि गळ्याचा शेप आहे आपला गोल। तर बघा, गळ्याचा शेप आहे गोल, रेडी शोल्डरचा आपल्याला हे बघायचं आहे कुठला तक्ता, हा तक्ता बघायचा आहे एवढ्यामध्ये आपल्याला। ओके, तर याच्यामध्ये आपला गळा तयार असणार आहे 6.5 म्हणजे आपला इथे येणार आहे बरोबर या उभ्या रखाण्यामध्ये। आणि आपला गळा कोणता आहे? गोल आहे म्हणजे ही आडवी लाईन आणि ही बघताना उभी लाईन बघायची आहे आपल्याला। तर इथे किती आलेला आहे या बॉक्समध्ये तर 1.1 आलेला आहे म्हणजे आपल्याला फ्रंटमध्ये शोल्डर मायनस करायचं आहे ते किती 1.1। हे कुठे मायनस करायचं ते आपण कटिंगच्या वेळेला बघणारच आहोत डिटेलमध्ये। तर हे हा चार्ट बघून तुम्ही हे सर्व लिहून घ्यायचं आहे की बॅकमध्ये आणि फ्रंटमध्ये किती आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे ते। ओके, इथंपर्यंत सगळ्यांचे प्रॉब्लेम्स काही असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, आपण त्याच्यावरती जरूर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात।
सुरुवातीला आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची आहे, जी मी अगोदरच घेतलेली आहे देऊन, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तर शोल्डरसाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की कालच हा चार्ट आपल्याला बघायचा आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून तुम्हाला एक्झॅक्टली शोल्डर कळणार नाही आहे किती असायला पाहिजे. तर इथे आता आपल्याला कसं बघायचं आहे, तर इथे आपली चेस्ट आहे 34, तर ही उभी लाईन आपल्याला मेजरमेंट बघायची आहेत आणि आपण बघत काय आहोत, आपल्याला शोल्डर कितीचं हवं आहे. तर हे बघा, ही पट्टी जेव्हा मी अशी लावेन आणि हे शोल्डरचा रखाना आणि हे 34 छातीचं मेजरमेंट, तर हे कुठं आलेलं आहे, तर इथे आलेलं आहे 13.5 इंच. तर तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट बॉडीवरून किती असणार आहे याचा या तक्त्यानुसार एक अंदाज येणार आहे तुम्हाला. या मेजरमेंटचा वापर करून तुम्ही जवळजवळ 95% ब्लाऊज तुम्ही अगदी प्रॉपर शिवू शकणार आहात. वरचे जे 5% आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडाफार इकडे तिकडे मेजरमेंट्स करून घ्यावं लागेल, कारण काही वेळेला कंबर जास्त असू शकते, चेस्टमध्ये थोडं अंतर कमी जास्त होऊ शकतं, किंवा शोल्डर टू एपेक्स पॉईंट, एपेक्स टू एपेक्स पॉईंट यामध्ये काही ना काहीतरी फरक येऊ शकतो, कारण प्रत्येकाच्या बॉडी मेजरमेंटनुसार काही ना काहीतरी बदल होतच राहतो. जरी चेस्ट 34च असली तरी सुद्धा काही वेळेला कमरेचं मेजरमेंट हे वेगळं असू शकतं, एपेक्स टू एपेक्स अंतर वेगळं असू शकतं. पण जवळजवळ 95% ब्लाऊज जर तुम्ही घेतला तर सेम या मेथडमध्ये किंवा ही जी मेजरमेंट्स दिलेली आहेत यामध्ये अगदी परफेक्टच येणार आहेत. हे मी तुम्हाला सांगते, कारण यानुसार मी बरेचसेच ब्लाऊज बनवून बघितलेले आहेत आणि मग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा चार्ट आहे तो व्यवस्थित लिहून ठेवा. तुमच्या वहीमध्ये एखादी अशीच वही घाला की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे चार्ट लिहिलेले असतील, की जे तुम्हाला एकदा बघितल्यानंतर एकदा दोनदा तीनदा बघून ते चार्ट तुमचे पाठ होऊन जातील आणि तुम्हाला पुन्हा या पद्धतीने मेजरमेंट्स घेऊन ब्लाऊज कटिंग करताना कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, आता आपल्याला इथे बघायचं आहे की शोल्डर किती आहे याचं. 34 मध्ये आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 13.5 इंच. तर या चार्टमधले बरेचसेच मेजरमेंट्स आपल्याला यातून घ्यायचे आहेत, त्यामुळे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपलं 13.5 आहे, तर 13.5ला डिव्हाइड करायचं आहे दोन्ही, कारण ही घडीवर मेजरमेंट येणार आहे बरोबर. तर 13.5 भागिले 2 केलं तर उत्तर येणार आहे आपलं 6.75. तर 6.75 वरती बघा या पद्धतीने टेप ठेवला, इकडे वरती जी लाईन आपण आखलेली आहे त्याच्यावर, आणि इथे पॉईंट देऊन घेतला. बंद बाजूकडून 2.5 वरती एक मेजरमेंट घ्यायचं आहे, त्याच्यावरही आपण एक लाईन म्हणजे एक पॉईंट देऊन घेतला. त्याचा एक पॉईंट म्हणजे 1 इंच डाऊन यायचं आहे, जे सर्वांसाठी कंपल्सरी असणार आहे. तर इथून 1 इंच डाऊन, आणि इथे आपल्याला या 2.5 बरोबर ही लाईन आपण इथे तिरकी जोडून घ्यायची. तर मुंडा खोलीसाठी आपल्याला या चार्टचा वापर करायचा आहे. तर आपली चेस्ट आहे 38 इंच. तुमची जी पण चेस्ट असेल त्याच्या वाईज तुम्हाला हा चार्ट पुढे बघायचा आहे. आपला हा ब्लाऊज आहे, हा डीपनेक ब्लाऊज आहे बरोबर. डीपनेक आहे त्याच्यामुळे आपल्याला हे डीप लिहिलेलं आहे त्याचं हे सूत्र बघायचं आहे आपल्याला. तर आता आपली चेस्ट येणार आहे 34 साईज आहे, तर 34 म्हणजे 32 ते 41 मध्ये आपली ही साईज येईल. डीप नेक आहे म्हणून खोल गळ्यासाठीचं जे सूत्र आहे ते बघायचं आहे. छाती भागिले 6 प्लस 0.5 घ्यायचं आहे. तर छाती आहे आपली 34 इंच. ओके, 34 भागिले 6 आणि प्लस करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 6.1. ओके, तर हे 6.1 आपल्याला घ्यायचं आहे. जिथे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला हे 6.1 वरती एक मार्क देऊन घ्यायचा, आणि इथे आपल्याला ही एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जी असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके, ही लाईन थोडी पुढेपर्यंत घ्यायची अशी जोडून. ओके, आता या लाईनवरती आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे चेस्टचं. ओके, आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे मेजरमेंट शोल्डरचं. तर आता आपल्याला आपला डीप नेक आहे, तर डीप नेक वाईज आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं, तर इथे आता जे आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे आपली बॅक पार्ट आपण काढतोय आणि शोल्डर मायनस करायचं आहे 1.6. तर ते कुठून करायचं आहे, तर बघा या जिकडे आपण हे 1 इंच डाऊन आलेलो आहोत ही आपली मुंड्याकडची बाजू आहे, त्या बाजूने आपल्याला 1.6 मायनस करायचं आहे. तर टेप या पद्धतीने ठेवायचा आणि हे 1.5 येतं, हे 1.6 आलं. ओके, तर हे आपण या बाजूने मायनस केलं. आता हे मायनस केल्यानंतर आता टेप आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि इकडे किती राहिलेलं आहे ते बघायचं आहे. तर इथे आपलं अंतर आलेलं आहे 5.25. तर हे मार्किंग आपल्याला 5.25चं जेवढं पण आलेलं असेल ते आपल्याला इथे चेस्ट लाईनवरती घ्यायचं आणि ही लाईन एक ड्रॉ करून घ्यायची. आता या लाईनवरती आपल्याला चेस्ट लाईनचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट आहे आपली 34 मध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं असतं. कधी सॉरी आपण ही बॅक पार्ट करतोय बरोबर. बॅक पार्टमध्ये आपल्याला जर गळा डीप असेल तर काहीही आपल्याला लुजिंग किंवा काहीही ॲड करायचं नाही. जी पण आपली चेस्ट आहे त्याला डिवाइड 4 करायचं आहे. तर 34 भागिले
4 केलं तर आपलं उत्तर येणार आहे 8.5. ओके, तर ते मार्किंग करायचं आहे इथे 8.5 वरती आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे 1.5 किंवा 2 इंच तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. ओके, आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करून घेऊया. उंची आपल्याला फ्रंटमध्ये 1 इंच प्लस करून घ्यायची आहे. फ्रंटची उंची आपली आलेली आहे 14.5 इंच बरोबर 0.5, त्यामध्ये प्लस 1 इंच केलं तर उत्तर येणार आहे 15.5. तर टोटल उंची आपण इथे घेणार आहोत 15.5, कारण ही बॅक बरोबरच आपण उंची फ्रंटची म्हणजे फ्रंटची उंची आहे तीच आपण बॅकला घेत असतो बरोबर. तर त्याच्यानुसार आपल्याला इथे 15.5 वरती एक मार्किंग करायचं आहे, जे मी इथं करते. आणि ही लाईन आहे ही आपण ड्रॉ करून घ्यायची आणि या लाईनवरती आपल्याला कंबरेचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर कंबर आहे आपली. आता इथे बॅक करत असताना पहिल्यांदा काय करूया, आपण बॅकच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. आता हा जर आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा तर आपली ही लाईन स्ट्रेट येणार आहे. तर बघा या पद्धतीने ही लाईन आपली स्ट्रेट करून घेऊया की जेणेकरून हा वरचा पोर्शन आपला मायनस होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गळा आपला चेस्ट लाईनच्या खालीच जाणार आहे. किती आहे 10 इंच. ही आहे चेस्ट लाईन, चेस्ट लाईनच्या खाली जातोय म्हणजे वरून आपला गळा अर्धा इंच अजून मायनस होणार आहे. ओके, तर इथे एक पॉईंट लावून घेऊया अर्ध्या इंचांचे आणि हे पॉईंट आहेत हे मायनस होतील आपले. तर हा आपण मायनस नंतर करूया, हा शेप देऊन झाल्यानंतर. ओके, तर आता आपल्याला शेप देताना काय करायचं आहे, या आणि या लाईनचा पहिला तर आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. ओके, सेंटर काढून घेतल्यानंतर कोण्यातून आपल्याला मार्किंग करायचं आहे. क्रॉस मार्किंग कितीवर करायचं आहे, तर बघा चेस्ट आपली 32 ते 39 मध्ये येणार आहे आणि आपल्याला बॅक भागाचा पण आणि फ्रंट भागाचे दोनही भाग दिलेले आहेत. आता इथे आपण पाठीमागला भाग मार्क करतोय तर आपलं अंतर येणार आहे क्रॉसमध्ये 1 इंचांवरती. ओके, तर कोण्यातून बघा इथून आपण टेप असा ठेवायचा आणि एक जिथे येते तिथे मार्क करून घ्यायचं. हे मार्किंग करून घेतल्यानंतर या पद्धतीने सेट करून घ्यायचा आणि मग आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, हा झाला आपला बॅक मुंड्याचा शेप. ओके, त्यानंतर आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घेऊया. तर इथून आपल्याला शोल्डर 2.5 इंच तयार हवा आहे. तर या बाजूला अर्धा इंच शिलाई आणि या बाजूला अर्धा इंच शिलाई म्हणजे 1 इंच प्लस केल्यानंतर 3.5 येणार आहे. ओके, 3.5चा सेंटर घ्यायचा आहे इथे आणि या सेंटरपासून आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. टोटल उंची आपल्याला बॅक साईडची हवी आहे 13.5 तयार हवी आहे. 14.5 वरती इथे आपल्याला उंची यायला पाहिजे बरोबर. तर हे नंतर आपण बॅक पार्ट बरोबर फ्रंट पार्ट बरोबर मार्किंग करून घेणार आहोत बरोबर. हे लास्टला करणार आहोत आपण उंचीचं फिक्स मार्किंग. त्याच्या अगोदर आता वरच्या बाजूनी आपण हे अर्धा इंच मगाशी पॉईंट लावून दिले ते मायनस करणार आहोत, तेही लाईन ड्रॉ करून घेऊयात. ओके, तर हे अर्धा इंच पण वरचं आपलं मायनस होणार आहे. तर आता कमरेचं मेजरमेंट देऊन घेऊया. कंबर आहे 31, त्याला डिवाइड करायचं आहे 4ने. तर उत्तर येणार आहे 7.75. तर हे आपल्याला मार्क करायचं आहे 7.75 वरती. 7.75 हे आलं इथे. त्यानंतर 1 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. पाठीमागे शक्यतो कंपल्सरी टक्स घ्यायचाच, नाहीतर मग पाठीमागून उचलल्यासारखा होतो ब्लाऊज. ओके, तर हे 1 इंच टक्ससाठी आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे पॉईंट देऊन घेतले आणि आता आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत. तर हे फिटिंगच्या लाईन बरोबर आणि मार्जिनच्या लाईन बरोबर आपण ही जॉईंट करून घेणार आहोत. ओके, आणि टक्स आहे तो आपल्याला घेताना इथे बरोबर असा टेप ठेवायचा आणि दुमडायचा आहे. दुमडल्यानंतर हा जो सेंटर येतो इथे आपला टक्स असणार आहे, त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच. हे मार्किंग फक्त आपण फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहोत मार्किंग करून आणि तो याच्याबरोबर मॅच करून मग आपण ह्याचं कटिंग करणार आहोत. फ्रंट पार्ट करून घेतल्यानंतरच द्यायचे आहेत. तर चला फ्रंट पार्ट आपण कसा घ्यायचा ते बघूयात. तर चला आता आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचा ते डिटेलमध्ये बघूया. तर सर्वात अगोदर तर आपल्याला हे जे मेजरमेंट आहे ते पहिल्यांदा इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. शोल्डरचं मेजरमेंट आहे ते अर्ध टाकून घ्यायचं, जे आहे आपलं 13.5/2 केलं तर उत्तर येणार आहे आपलं 6.75, जे आपण इथे देऊन घेतलं 6.75. ओके, त्यानंतर 1 इंच डाऊन घेतलं, त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 वरती मार्क केलं आणि ही लाईन तिरकी ड्रॉ करून घेतली. हे सर्व बेसिक आहे त्याच्यामुळे हे करून घेतलेलं आहे मी. सेमच आहे, जसं बॅकला घेतलं होतं तसंच फ्रंटला घ्यायचं आहे.
त्यानंतर चेस्ट लाईनसाठी सुद्धा आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो सेम राहणार आहे, डीप नेकचाच फॉर्म्युला राहणार आहे, जो असणार आहे आपला छाती डिवायडेड बाय 6 प्लस 0.5. तर चेस्ट आहे 34 भागिले केले 6 प्लस केले 0.5. तर उत्तर येणार आहे आपलं 6.1. तर हे 6.1 आपल्याला 1 इंच जिथून आपण डाऊन आलेलो आहे तिथून खाली आपल्याला देऊन घ्यायचं आहे. तर इथे 6.1 वरती मार्क केलं, चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर ती कशी करायची ते बघा. तर इथे आपल्याला पहिल्यांदा शोल्डर किती मायनस केलेला आहे ते आपण बॅक आणि फ्रंटमध्ये काढून घेतलेलंच आहे, बरोबर. तर इथे आपल्या फ्रंटमध्ये शोल्डर आपलं मायनस झालेलं आहे 1.1. तर ते कुठून घ्यायचं आहे, या मुंड्याकडच्या बाजूनी 1.1. तर बघा इथे मी टेप ठेवला आणि 1.1 आपलं येणार आहे या पोर्शनला. तर इथे मार्क केल्यानंतर हे जे पाठीमागचं अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर ते आलेलं आहे आपलं 5.5 इंच. ओके, तर हे 5.5 इंच आपल्याला चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. इथे मार्क केल्यानंतर ही लाईन, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे एक लाईन देऊन. तर बघा या पद्धतीने ही लाईन होईल आणि आता आपल्याला फ्रंट मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रंट मुंड्याचा शेप देत असताना हे जे आपलं इथं आलेलं आहे या पॉईंटपासून आपण खाली अशा पद्धतीने टेप लावून घ्यायचा, टेप दुमडायचा आणि त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या आतल्या बाजूला म्हणजे इकडे आपला गळा मार्क होणार आहे, बरोबर. गळ्याच्या बाजूला आपल्याला 0.25 आत यायचं आहे. ओके, त्यानंतर ही लाईन आपल्याला अशी तिरकी देऊन घ्यायची आहे, जी वरून शोल्डरमधून अशा पद्धतीनं येणार आहे ही. ओके, आणि कोण्यातून जेवढं तुम्ही बॅकला मार्क केलेलं आहे कोण्यातून त्याच्यातलं 0.25 मायनस करून इथे फ्रंटला मार्किंग घ्यायचं आहे. बॅकमध्ये आपण 1 इंच क्रॉस मार्किंग घेतलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हा चार्ट वापरायचा आहे. बघा इथे आपण 1 इंच घेतलं होतं, तर आता पुढील भागासाठी आपल्याला 0.75 मार्क करायचं आहे. तर कोण्यातून 0.75 कुठे येत आहेत तिथे मार्क केलं आणि कर्व शेप पट्टीचा वापर करून आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा ही सेट जशी होते तशी ठेवून घ्यायची आणि मग आपल्याला हा शेप इथे हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, तर या पद्धतीने आपला हा शेप येणार आहे. आता इथे आपल्याला चेस्ट लाईनचं मार्किंग टाकून घेऊया. चेस्ट लाईनमध्ये तुम्ही फ्रंट साईड जेव्हा ड्राफ्टिंग करता त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी लूजिंग हे ॲड करावं लागतं, कारण जरी फ्रंटचा गळा डीप असला तरी तो 6-7 पर्यंतच डीप असतो, त्याच्या खाली आपला डीप नसतो. डीप जेव्हा 7 नंतर पुढे 8, 9, 10 पर्यंत होतो त्यावेळेला आपण बॅक साईडमध्ये फक्त चेस्टचा चौथा भाग मार्क करतो. पण इथे आता आपल्याला फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करत असताना कंपल्सरी 2 इंच लूजिंग तुम्हाला ॲड करायचं आहे. कोणत्या भागामध्ये कुठल्या प्रकारच्या ब्लाऊजमध्ये किती लूजिंग ॲड करायचं हे मी तुम्हाला या चार्टमध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हा चार्ट बघा, इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला यामध्ये कुठल्या भागामध्ये खोल गळा म्हणजे डीप ब्लाऊज असेल तर फ्रंटमध्ये 2 इंच, बॅकमध्ये लूजिंग ॲड करायचं नाही. त्यानंतर बंद गळा असेल तर पॅकनेक ब्लाऊज असेल तर फ्रंटमध्ये आणि बॅकमध्ये दोन्हीकडे 2.5 लूजिंग ॲड करायचं आहे. आणि हायनेक ब्लाऊज असेल तर फ्रंटमध्ये 2 इंच आणि बॅकमध्ये 2.5 इंचेस मार्जिन म्हणजे लूजिंग ॲड करायचं आहे. तर हे लूजिंगचा चार्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आता इथे आपल्याला कंपल्सरी 2 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. किती लूजिंग करायचं आहे? 2 इंच प्लस 2 इंच करायचं आहे. ओके, तर इथे आता आपली चेस्ट किती आहे? 34, त्यामध्ये प्लस करायचं आहे 2 इंच, तर उत्तर येणार आहे आपलं 36. आणि 36ला भागिले करायचं आहे 4, कारण हे 4 पार्टमध्ये आपण ब्लाऊज कटिंग करतोय, बरोबर. तर 9 इंच आपलं हे अंतर येणार आहे. तर बंद बाजूकडून म्हणजे ही आपली बंद बाजू आहे आणि इकडे ओपन बाजू असणार आहे. तर बंद बाजूकडून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे 9 इंचांवरती. तर बघा टेप मी इथे ठेवला, इथे बरोबर 9 वरती या लाईनवर ठेवला आणि जिथे येतात तिथे मार्क केलं. याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच ते 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. हे डिपेंड तुमच्यावर आहे, 1.5 की 2 इंच घ्यायचं ते. ओके, इथे मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता आपल्याला इथून शोल्डरचं मार्किंग पहिला करूया. शोल्डर असणार आहे आपलं 3.5, बरोबर. तर 2.5 इंच तयार असणार आहे. तर ही लाईनसुद्धा आपण पहिल्यांदा स्ट्रेट करून घेतली तरी चालू शकेल, पण पहिला उंचीचं मार्किंग करताना आपल्याला या लाईनपासूनच मार्क करायचं आहे. तर बघा इथून हे मार्क आपण 3.5 इथे येतो आपला, बरोबर. तर टेप सिंपल दुमडायचा आहे आपण. याचा सेंटर पॉईंट आला आपला इथे. तर बघा इथे या पद्धतीने दुमडला तर सेंटर आला इथे. सेंटरपासून आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर उंची असणार आहे आपली फ्रंट पार्टची 14.5 तयार आहे. तर 1 इंच प्लस करून आपण 15.5 वरती इथे मार्क करणार आहोत. तर मी इथे 15.5 वरती एक मार्किंग केलं आणि ही लाईन आपण इथे आडवी ड्रॉ करून घेऊया. याच्यावरती आपलं कंबर घेराचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर कंबर आहे आपली 31 इंच, बरोबर. तर 31चा चौथा भाग येणार आहे. इथे मात्र काही आपल्याला लूजिंग ॲड करायचं नाही आहे. जितका आपली कंबर आहे तेवढीच घ्यायची आहे. लूजिंग काहीही कमरेवरती ॲड करायचं नाही. याला डिवाइड करायचं 4ने. उत्तर आलेलं आहे 7.75. तर ते मी इथे 7.75 मार्क करून घेते. तर हे आलं इथे
7.75 आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथे आपण टक्स घेणार आहोत तो कटोरीमध्ये घेणार आहोत, त्यामुळे इथे कोणतेही मार्जिन आपण ॲड करणार नाही आहे टक्ससाठीचं वगैरे. ओके, तर हा आपण इथे जॉईन करून घेऊया या लाईन. ओके, तर आता खालच्या बाजूनी क्रॉसपट्टी आपल्याला 2.5 आणि 3ची तयार हवी आहे, बरोबर. तर आपण खालून 3 इंचांवरती एक मार्क करून घ्यायचं आहे. इथे बघा 3 इंचांवरती एक मार्क लावून घेतला आणि ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. ओके, आता या लाईननंतर आपल्याला इथून वरच्या बाजूला क्रॉस मार्किंगसाठी 0.75 किंवा 1 इंच तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही इथून वर घेऊ शकता. इथे मी 0.75 मार्क केलेलं आहे. आता यापासून हे मार्क केलं तर आता आपल्याला इथे या बाजूनी किती टक्स मार्किंग करायचं आहे ते पहिला बघूया, म्हणजे मग हा शेप आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. तर आता वरच्या बाजूनीच आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रंट गळा आपला 6.5 आहे, तर 6.5 वरतीच आपण मार्क करणार आहोत. इथे आपल्याला कुठेही काही मार्जिन ॲड करायचं नाही आहे, कारण इथे वरच्या बाजूनी आपण अर्धा इंच शिलाईला गेलं तरी खालच्या बाजूने आपला हा गळा अर्धा इंचानी खालूनच येणार आहे शिलाईमध्ये, त्याच्यामुळे हे अंतर बरोबर 6.5चं तयार होणार आहे. म्हणून गळ्यामध्ये काही मार्जिन ॲड करायचं नाही. आता आपला शोल्डर टू एपेक्स पॉईंट बघायचा आहे. एपेक्स पॉईंट काढताना आपल्याला बघा इथे एपेक्स पॉईंटसाठी तुम्हाला हे बघायचं आहे. तर 34 इंच चेस्ट आहे आपली आणि टक्स पॉईंट आलेला आहे आपला 9.5 वरती. ओके, तर हे कसं काढलं जातं याच्यासाठी एक सूत्र पण आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जी पण तुमची छाती आहे त्याला काय करायचं, छाती भागिले 4 प्लस 1 इंच करायचं आहे. तर टोटल येणार आहे आपलं छाती आहे 34 भागिले 4 प्लस 1 इंच. 34 भागिले 4 येतात 8.5 आणि प्लस 1 केलं तर उत्तर येणार आहे 9.5. तर याच पद्धतीनं आपल्याला कोणत्याही चेस्ट साईजमधला आपला शोल्डर टू एपेक्स पॉईंट काढायचा असेल तर हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. हे आहे सूत्र. ओके, कशाचं, एपेक्स पॉईंटचं. एपेक्स पॉईंट सूत्र. तर या सूत्रानुसार तुम्हाला तुमची साईज कोणतीही असो तुम्हाला एपेक्स पॉईंट काढता येणार आहे. शोल्डर टू एपेक्स पॉईंटचं अंतर यानुसार काढायचं आहे. आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर इथे मी काढून दिलेले आहे, ते फक्त तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर इथे आपलं शोल्डर टू एपेक्स आलेलं आहे 9.5. तर 9.5 मध्ये आपल्याला वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई जाणार आहे, त्याच्यामुळे टक्स पॉईंट घेत असताना अर्धा इंच प्लस करून घ्यायचं. 9.5 आलं तर आपल्याला मार्किंग करायचं आहे 10 वरती. ओके, हे 10 वरती मार्क केलं. यानंतर या बंद बाजूकडून आपल्याला इकडे टक्सचं मार्किंग कितीवर घ्यायचं आहे, तर यासाठी आपल्याला इथे सुद्धा मी तुम्हाला एक सूत्र देणार आहे. तर जी पण तुमची चेस्ट साईज आहे, तर समजा 34 आहे तर त्याला डिवाइड करायचं आहे 10ने, तर उत्तर येणार आहे आपलं 3.4. जी पण तुमची चेस्ट असेल त्याला डिवाइड 10 करायचं आहे. तुमचा एपेक्स पॉईंट म्हणजे एपेक्स टू एपेक्समध्ये अंतर किती आहे हे तुमचं ह्याच्यावरून येणार आहे. तर इथे आपण ही लाईन पहिला ड्रॉ करून घेऊया एपेक्स पॉईंटची. ओके, या लाईनवरती आपल्याला 3.4 वरती मार्क करायचं आहे. तर हे आलं 3.4. ओके, तर सेम मार्किंग आपल्याला इथे खाली पण 3.4 वरतीच घ्यायचं आहे. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण खाली. ओके, तर आता या लाईनपासून आपल्याला इकडे हे जे मार्किंग आहे ते आपल्याला करायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने टेप आपला हा क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, यानंतर आता इथे आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, किंवा इथे आपली कटोरी कितीची तयार असायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. तर इथे कटोरी आपल्याला कितीची हवी आहे, तर इथे आपली चेस्ट साईज आहे 34. तर 34 मध्ये आपल्याला कटोरी हवी आहे 5.2. ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलं त्यावेळेला आपल्याला आलेली कटोरी आहे 5.6. पण कसं आहे बघा, शिलाई करत असताना कुणी किती मार्जिन घेतलेलं आहे, कसं शिवलेलं आहे हे आपल्याला काही माहीत नाही आहे. पण तुम्ही या चार्टचा जर वापर केला तर तुमची कटोरी कुठेच कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही, अगदी प्रॉपर वेमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो जर ब्लाऊजवरून मेजरमेंट घेत असाल तर शक्यतो या चार्टचा जरूर वापर करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की चेस्ट साईज जास्तच आहे तर मग तुम्ही ते जे ब्लाऊजवरून मेजरमेंट आलेलं आहे तेच तुम्ही फॉलो करा. की चेस्ट आता समजा या ह्याच्यामध्ये किती 5.6ची कटोरी आलेली आहे, बरोबर. तर इथे आता आपण मग या चार्ट वाईज जाणार आहोत. 5.2 इंचांची कटोरी आपल्याला घ्यायची आहे 34 साईजमध्ये. ओके, तर ते कसं घ्यायचं आहे, तर ते मार्किंग करताना आपल्याला या बाजूने मार्क करायचं आहे. तर बघा इथून 5.2 वरती मार्क करायचं, किंवा 5.5 घेणार असाल तुम्ही. तुम्हाला जर कन्फ्युजन नको असेल, कस्टमरला छोटी वाटली कटोरी किंवा त्यांनी जर हे ब्लाऊज त्यांना प्रॉपर होतंय तर मग काय, तर त्यावेळेला तुम्ही जे तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही इथलं मार्किंग कटोरीचं करायचं आहे. इथे मी 5.2 वाईज जाणार आहे.
तर इथे मी मार्क केलं. अजून एक मार्किंग मी या बाजूने 5.2 वरती देऊन घेणार आहे. ओके, तर इथे ही लाईन मी ड्रॉ करून घेते. ओके, आता ह्या कोण्यातून आपण शक्यतो 2.5 इंच कंपल्सरी घ्यायचंच आहे. आता बघा कसं आहे की पॅटर्न बनवताना इथून सांगितलेलं आहे मेजरमेंट त्यांनी किती, की जर तुमची चेस्ट साईज 35च्या आत असेल तर तुम्हाला या क्रॉस इथून जे मार्किंग घेणार आहोत खाली ते तुमचं 1.5 इंचांचं आलं पाहिजे. आणि जर तुमची चेस्ट साईज 36च्या वर असेल म्हणजे 35च्या वर असेल 36, 37 वगैरे, तर हे इथून कोण्यातून म्हणजे ह्या क्रॉस लाईनपासून जी घेतलेला आहे आपण कर्व शेप तिथून खाली आपल्याला 2.5 वरती मार्क करायचं आहे. 2 किंवा 2.5 वरती मार्क करायचं आहे. पण मी तुम्हाला सांगते की या ह्याच्यामध्ये मी बरेचसे ब्लाऊज शिवून बघितलेले आहे. तिथे जर तुम्ही 1.5 इंच घेतलं तर खूपच कमी पोर्शन राहतो आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तसा तेवढा परफेक्ट वाटत नाही. तर मी इथे जेव्हा इथे 2.5 इंच कंपल्सरी घेऊन जेव्हा काही ब्लाऊज शिवून बघितले त्यावेळेला ते अगदी प्रॉपर बसलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन की कोण्यातून तुम्ही खाली 2.5 इंचच घ्या, मग तुमची साईज कोणतीही असू दे. ओके, तर इथून मी 2.5 वरती एक मार्क करणार आहे. 2.5 वरती मार्क करा किंवा 2, 2.5 आणि 2.25 हे 3 मार्किंग आपण करून घ्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर इथून आपण आपलं मार्किंग करत असताना पहिला तर ही लाईन आपण स्ट्रेट करून घेऊया. ओके, ही स्ट्रेट लाईन करून घेतली. आता इथे आपल्याला शोल्डर तयार हवा आहे 2.5, तर आपण 3.5 वरती मार्क केलं. ओके, अर्धा इंच या बाजूला शिलाई, अर्धा इंच या बाजूला शिलाईमध्ये जाणार आहे. आता इकडे आपलं गळारुंदी किती राहते 2.25, 2.2 म्हणजे 2.25 इंच आपली इकडे गळारुंदी शिल्लक राहते. तर या लाईनवरती आपल्याला गळ्याची उंचीची लाईन आलेली आहे ही 6.5. ओके, तर 6.5 वरती इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात पहिले. ओके, तर आता इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे मार्किंग. इथे तुम्ही 1/2 इंच इथे अर्धा इंच जास्त वाढवून घेऊ शकता जर तुम्हाला इथे गळारुंदी रुंद हवी असेल तर खालच्या बाजूने. इथे आता वरती 2.25 आलेली आहे तर इथे मी 2.5 इंच घेणार आहे. तर इथे बघा इथे बरोबर 2.5 वरती घेतलं आणि 2.5ला मार्क करून या लाईन बरोबर ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घ्यायची. ओके, आता यातला अजून एक म्हणजे इथे आपण गोलगळ्याचा शेप देऊन घेऊया. क्रॉसपट्टीचा वापर करून तुम्ही इथे तुम्हाला गोलगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गोलगळ्याचा आतून हवा असेल तर बघा या पद्धतीने अगदी कोण्यातून तुम्ही इथे गोलगळा देऊन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला जास्त आतमधून डीपमधून नको असेल गोलगळा तर तुम्ही या पद्धतीने बाहेरच्या बाजूनी कर्व शेप ठेवून जसा हवा आहे तसा तुम्ही हा शेप ड्रॉ करून घेऊ शकता. तर हा झाला आपला गळ्याचा शेप देऊन. आता आपल्याला गळ्याच्या बाजूनी कंपल्सरी तुम्हाला 1 इंच वर जायचं आहे. 1 इंचपेक्षा खाली तुम्ही मार्क करायचं नाही. 1 इंचपेक्षा जास्त तुम्ही 1.5, 1.25 पर्यंत वरती मार्क करू शकता. तर मी इथे 1 इंचांवर 1.25 इंचांवर मार्क करणार आहे. तर बघा इथे टेप ठेवला आणि या लाईनवरती टेप ठेवल्यानंतर 1.25 इंच आपलं या लाईन बरोबर कुठे मॅच होतंय या कर्व शेपला ते बघायचं आणि तिथे आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे. तर हा इथे मार्क देऊन झाला. आता या पॉईंटपासून आपल्याला पट्टी अशी ठेवायची आहे की या 3 लाईन आपण दिल्या त्यातल्या कुठल्या लाईनमधून गेल्यानंतर आपल्याला हे अंतर प्रॉपर वाटतंय हे या पद्धतीने पहिला पट्टी ठेवून आपण बघणार आहोत. तर हे घेतलं तर खूप छोटं वाटेल अंतर. ओके, माझ्या मते तर मी ह्या मधल्या लाईनमधून घेणार आहे 2.25च्या. ओके, तर या पद्धतीने टेप ठेवणार पट्टी ठेवणार आणि या पॉईंटमधून ही लाईन मी या पद्धतीने ड्रॉ करून घेणार. ओके, खूप सिंपल आहे. तुम्हाला कुठेही काहीही जास्त किचकट करून सांगितलेलं नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा पोर्शन कसा ड्रॉ करायचा कसा काढायचा हे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे आपल्याला इथे एक टक्स घ्यायचा आहे आणि याला पहिल्यांदा आपण इथे कर्व शेप देऊन घेऊया कारण हा आपल्याला इथे कोणा नको आहे. ओके, तर इथे पहिल्यांदा या पद्धतीने इथे कर्व शेप इथे कर्व करून घ्यायचा आपण की जेणेकरून हा आपला शेप प्रॉपर दिसेल कटोरीचा. जर तुम्हाला हा शेप असा खूप खाली वाटत असेल तर तुम्ही हा थोडासा वरच्या बाजूतून 2 मधनं घेतला तरीही चालणार आहे. आता आपल्याला इथला टक्स घ्यायचा आहे. तर आता इथे टक्स घेण्या अगोदर आपल्याला एक चार्ट बघावा लागेल की त्या चार्टनुसार तुम्हाला टक्स घ्यायचा आहे की कमरेवरती किती इंच टक्स घेतला गेला पाहिजे आणि मुंडा घेरावरती किती टक्स घेतला गेला पाहिजे. तर इथे आपली चेस्ट आहे 36 ते 44 मध्ये इथे येते आपली 28 ते 35 मध्ये बरोबर. तर कमरेवरील टक्स असणार आहे आपला 2.5 इंचांचा आणि मुंडा घेरावरील टक्स असणार आहे आपला 1.25 इंचांचा. ओके, तर या चार्टनुसार तुम्हाला जर चेस्ट कमी किंवा चेस्टचा उभार फ्लॅट वाटत असेल कमी असेल तर तुम्ही या टक्समध्ये अर्धा इंच 1 इंच कमी करून तुम्ही टक्सचं मार्किंग घेऊ शकता. हे कसं आहे की ज्यांची नॉर्मल चेस्ट आहे किंवा हेवी चेस्ट आहे त्यांच्यासाठी हा भाग हे चेस्टचं प्रमाण म्हणजे टक्सचं प्रमाण प्रॉपर येतं. पण ज्यांची चेस्ट
हेवी नाही आहे किंवा उभार कमी आहे, तर अशा वेळेला तुम्ही या मापांमध्ये एक साधारण अर्धा इंच, पाऊण इंच किंवा 1 इंच मायनस करून मार्किंग घेतलं तरी चालणार आहे. ओके, तर इथे आता आपण 2.5 इंच कमरेवरील टक्स घेणार आहोत आणि 1.25 इंच मुंडा घेरावरील टक्स घेणार आहे. तर 1.25 इंच घेत असताना आपल्याला टेप या चेस्ट लाईनवरती ठेवायचा आहे आणि 1.25 इंच कुठे आहे तिथे बघायचं. तर 1.25 इंचावरती जिथे आपल्याला हा बघा या पद्धतीने पुढे पुढे नेल्यानंतर हा पॉईंट कुठे जुळतोय, तर या पॉईंटला इथे आपला जुळतोय, बरोबर. तर या पॉईंटला जुळल्यानंतर आपल्याला इथे या पॉईंटमधून एक लाईन आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे. तर बघा इथून या आपल्या एपेक्स पॉईंटपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, आता या लाईनच्या सेंटर घ्यायचा. आता इथे आपण 1.25 इंचांचा टक्स देणार आहोत, तर 1.25 इंचांचा अर्धा भाग केला तर किती येणार आहे, तर 1.25 भागिले 2 केलं तर उत्तर येणार आहे 6.2. ओके, तर 6 पॉईंट म्हणजे अर्धा इंच आणि एक लाईन, बरोबर. तर हे बघा इथे अर्धा इंच आणि एक सूत, 6 सूत येणार आहे आपलं अंतर, बरोबर. तर 6 सूत येण्यासाठी जे आलं त्यावर मी इथे एक मार्क केला. ओके, इथे मार्क केल्यानंतर याच्या खालून एक अर्धा इंच आपल्याला डॉट पॉईंट लावून घ्यायचं आहे या पद्धतीने. हां, आणि इथून आता बघा इथून आपल्याला एक साधारण 2.5 इंचांवर एक मार्क करायचा आहे. तर हे अंतर 2.5च आलेलं आहे आपलं. ओके, तर 2.5 इंचांवर म्हणजे जेवढा तुम्ही इथे कमरेवर टक्स घेणार आहात तेवढा तुम्हाला इथे वरच्या बाजूला 2.5 ते 3 इंचांवर एक मार्क करायचा असतो. या 34 चेस्टमध्ये मी 2.5 इंचांवर एक मार्क करणार आहे. तो पॉईंट आपला येणार आहे इथे, बरोबर. 2.5वर मार्क केल्यानंतर तर आता हा पॉईंटपासून मी या पॉईंटपर्यंत लाईन ड्रॉ करणार आहे. ओके, आणि आता या लाईनमधून 1.25 इंच कुठे येते, अर्धा इंच खालून. ओके, ही लाईन आहे आपली कर्व शेपची. यापासून अर्धा इंच खाली आलोत आपण आणि खालून आपण 1.25 इंच कुठे येते ते बघायचं आहे, अर्धा इंच खालून. तर 1.25 इंचाचं मार्किंग आपलं या पॉईंटला येते. ओके, तर या पॉईंटमध्ये आपल्याला इथूनच लाईन वरती घालवायची आहे, पण ती थोडीशी घ्यायची आहे आपल्याला वरपर्यंत. तर बघा या पॉईंटपासून. ओके, आणि आता ही लाईन आणि ही लाईन आपल्याला जुळवून घ्यायची आहे. इथून इथंपर्यंतचं अंतर बघायचं किती आहे, 3 इंच आहे. तर सेम 3 इंच आपल्याला याच्यावरती इथे येते, तर याला मार्क करायचं आणि हा जो मधला पोर्शन आहे तो आपला सगळा मायनस होणार आहे. ओके, तर आता हा पॉईंट मायनस होईल. हा मायनस झाल्यानंतर आपल्याला हे जे आपलं मुंडाघेराचं माप आहे तेही कमी होईल, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला इथून खाली कंपल्सरी सगळ्यांना अर्धा इंच खाली यायचं आहे. इथे एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ करताना या लाईनबरोबर आपल्याला पट्टी ठेवायची आहे या पद्धतीने स्ट्रेटमध्ये येईल अशी इकडे, आणि मग हा लाईन इकडे ड्रॉ करून घ्यायची. आणि या पॉईंटपासून म्हणजे इथे आपलं या लाईनबरोबर हे जुळलेलं, बरोबर. तर इथून आपल्याला पट्टी अशी ठेवायची की बघा हे अंतर जितकं आलं तेवढंच खाली अंतर आलं पाहिजे. अशा पद्धतीने पट्टी ठेवल्यानंतर ही लाईन आहे ही आपल्याला इथे जुळवून घ्यायची. आता ही जुळवल्यानंतर इथे आपण दुसरा पेन वापरूया की दुसरं आपल्याला मार्किंग कट करायला लागेल ना कर्व शेपमध्ये. तर या पद्धतीने इथे आपल्याला हा इथून नवीन आपला हा मुंडा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर हे जे अंतर आहे ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे. ओके, इथंपर्यंत कुणाची काही शंका वगैरे काही असेल तर जरूर कमेंटमध्ये विचारा, आणि जर काही समजलं नाही असं वाटत असेल तर आवर्जून विचारा. ओके, तर आता आपल्याला इथे ही लाईन आहे ही सरळ पुढेपर्यंत घेऊया. तिथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर बघा ही लाईन पुढेपर्यंत घेतली. त्यानंतर या बाजूला पण आपल्याला दोन्ही बाजूत अर्धा इंच म्हणजे टोटल पाऊण इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर इथे 3 सूत असं जरी अंतर या बाजूला आणि या बाजूला 3 सूत असं अंतर घेऊन हा टक्स तुम्ही इथे घेऊ शकता. तर हा टक्स कुठे मार्क इथे घालवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला. तर इथे बघा या पद्धतीने ओके, तर आता हे आणि हे दोन्ही लाईन्स आपल्या बरोबर असायला पाहिजेत. जी कोणती मोठी लाईन आहे त्या लाईन बरोबर ही लाईन आपल्याला जुळवायची आहे. तर ही आहे 6.5 आणि 1 सूत आणि ही लाईन आहे 6.5. तर ही 6.5 आणि 1 सूत आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजे ही येणार आहे थोडीशी पुढच्या बाजूला. ओके, तर ही इथे या बाजूला खाली येणार आहे आणि हा पोर्शन आपला मायनस होणार आहे. ओके, आता हे सर्व झालं. आता आपल्याला या बाजूला पण इथे दोन्ही बाजूला पाव इंच अंतर घेऊन इथे आपल्याला अर्ध्या इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे. तर हे अंतर आपल्याला इथून मायनस करायचं आहे.
इथे तुम्ही 1 इंचाचा सुद्धा टक्स घेऊ शकता. ओके, तर आता आपण हा या पद्धतीने सर्व मार्किंग झालेलं आहे. आणि तर सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजे जर आपला गळा हा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरच्या बाजूनी 5 इंच मायनस करावे लागतात. तर इथे आपला गळा इथे बघितलात तर हा चेस्ट लाईनच्या वर आहे, बरोबर. पण तुम्ही जेव्हा गळ्याच्या मार्जिननी इथे आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे, तर जेव्हा तुम्ही गळ्याचं मार्जिन देऊन गळा तुम्ही शिलाई करणार आहात त्यावेळेला तुमचा या लाईनच्या खालून अर्धा इंच या पद्धतीने तुमची ही शिलाई येणार आहे, बरोबर, अशा पद्धतीने. तर तुम्हाला इथे हा तुमचा चेस्ट लाईनच्या बरोबर खाली जातोय, बरोबर, याच्या खाली जातोय, म्हणून तुम्हाला वरच्या बाजूनी 5 इंच अजून गळा मायनस करायचा आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तर हे बघा इथे 5 इंच मी मायनस करून घेते. तर हे वरचं जे काही अंतर आहे ते आपलं मायनस होणार आहे. आणि आता आपण हे कट करून घेणार आहे. हे पण अंतर आपलं आहे ते आपलं इथंपर्यंत आपण घेणार आहोत हे आणि व्यवस्थित कट करून घेणार आहोत. तर आता आपल्याला हा पोर्शन मायनस करायचा आहे. तर मायनस करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर पहिल्यांदा हा कटोरीचा पोर्शन कट करून घेऊया म्हणजे आपल्याला हा मायनस करणं सोपं जाईल. ओके, हा कटोरीचा पोर्शन बाजूला ठेवूयात आणि इथून आपल्याला बघा या पद्धतीने पहिल्यांदा तर या आपण जे मार्क केलेलं आहे त्याच्यावरती एक घडी लावून घ्यायची आणि ही घडी आपल्याला याच्यावरती ठेवायची. आता इथे ठेवल्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ओके, तर हे या पद्धतीने होईल. तर बघा कटोरीमध्ये आपल्याला थोडंसं या बाजूने आपल्याला शेप पण देता आला पाहिजे आणि ते प्रॉपर दिसलं पण पाहिजे. याच्यासाठी इथून 5 इंच आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि हा जो आपला इथला दुमडलेला पॉईंट आहे तो आपल्याला या पॉईंट बरोबर ठेवायचा. इथे हा वरचा पॉईंट आपला असाच राहणार आहे. हा फक्त थोडासा आपल्याला खाली 5 इंचांनी घ्यायचा आहे की जेणेकरून ही लाईन आपली व्यवस्थित होईल. ओके, तर हे इथून इथंपर्यंत हे व्यवस्थित करून घ्यायचं आतल्या बाजूनी प्रेस करून आणि त्यानंतर आपल्याला इथे करून घेऊयात आपण. आणि हा पोर्शन पण या ग्रीन पॉईंटपर्यंत आणायचा आहे आपल्याला असा. ओके, तर हा असा आल्यानंतर इथे आपण पिनअप करून घ्यायचं आणि आता हे पिनअप केल्यानंतर आपल्याला इथे हा थोडासा शेप देऊन पण घ्यावा लागेल. तर हा शेप देण्यासाठी आपण या पट्टीचा वापर करायचा आहे. तर बघा हा व्यवस्थित इथून पहिला देऊन बघायचं की हा शेप आपला असा तर हा आपला शेप देऊन झालेला आहे. हा आपला चेस्ट 34, वेस्ट 31 आणि फ्रंट हाईट 14.5 तयार. ओके, या पॅटर्नचा ब्लाऊज आपला हा आहे आणि बॅक हाईट आहे 13.5 इंच तयार. तर हे सगळे मार्किंग लिहून ठेवायचे आहेत आपल्याला. ओके, तर आता हे लिहून हे झाल्यानंतर आता आपल्याला
तर मुळात बघा या पोर्शनमधला आपल्याला 2.5 ते 3.5 इंच तयारच हवा आहे, बरोबर. तर काय करणार आहे आपण, हे 3 बरोबरच अंतर कट करून घेणार आहे. इथे पण मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे. ओके, तर हे यामधलं घेतलं आणि हा जो आपला पार्ट आहे याच्यामध्येच आपल्याला वरती, आता या बाजूने आपण ऑलरेडी 1/2 इंच हे मार्क करून कट केलेलं आहे. पहिल्यांदा आपण बॅक बरोबर बघूयात आपली बॅक बरोबर येते का याच्या पद्धतीने, आणि मग आपण हे कट करायचं की नाही ते ठरवूयात. ओके, तर हे बघा, हे इथे ठेवलं तर आपल्याला हे या पद्धतीने मिळायला पाहिजे. तर चला, तर बघा इथे आपण बॅक पार्ट बरोबर हा आपला फ्रंट पार्ट आपण कट करून घेतलेला आहे, तो मॅच करून बघणार आहोत. हे आपण कट का नाही केलेलं, कारण आपल्याला क्रॉस पट्टी ही 2.5 इंचाची बॅक साईडला तयार हवीच आहे, कारण इथे आपण हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते 2.5 इंच आहेच, बरोबर. जर हे आपण कट केलं तर मग आपली ही क्रॉस पट्टी तेवढी होणार नाही आहे, बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे, इथे हे कट नाही केलेलं. पहिल्यांदा आपण हे या बाजू बरोबर लावून बघणार आहोत उंची प्रॉपर होते का, आणि मग कट करायचे की नाही ते ठरवणार आहे. तर हा आपण याचा बॅक पार्ट घेतलेला आहे. ओके, तर या बॅक पार्ट बरोबर आपण आता हे व्यवस्थित जुळवून बघूयात. तर जेव्हा बॅक आणि फ्रंट डीप असेल त्यावेळेला आपण 1/2 इंच खाली घेत असतो, आणि त्यानंतर हा इथे मार्क ठेवून या लाईन बरोबर ही लाईन व्यवस्थित मॅच करून बघत असतो, बरोबर. तर ही लाईन मी इथे देऊन घेतली. आता इथे ठेवल्यानंतर हा जो पॉईंट आहे तो मी या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेते. ओके, हा झाला इथला पॉईंट ड्रॉ. आता इथे आपल्याला हा जो आपला मार्क केलेला क्रॉसपट्टीचा मार्किंगचा पोर्शन आहे तो आपल्याला बरोबर याच लाईनवरती इथे ठेवून घ्यायचा आहे. या लाईनवर आपले हे सगळे पार्ट आहेत ते जॉईन करून बघायचे आहेत. तर इथे आपण हा जॉईन करून ठेवला. इथे अंतर पडत असेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिकडे लक्ष द्यायचं नाही आहे. ओके, तर इथे आता बरोबर हा पॉईंट ठेवला. तर इथे आपलं हे मार्किंग आलेलं आहे, त्याला एक आपण इथे व्यवस्थित एक पॉईंट देऊन घेऊयात. ओके, तर हा देऊन घेतला. आता यानंतर आता आपल्याला उंचीचं मार्किंग बघायचं आहे. आता हे पार्ट दोन्ही बाजूला ठेवून घेऊया. ओके, आता इथे आपल्याला उंची बघताना अजून एक पॉईंट आपल्याला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे बघा आता इथे जर आपण या पार्टमधलं अजून जर काही कमी केलं तर आपल्याला हा पार्टसुद्धा एवढ्या उंचीचा तयार व्हायला पाहिजे, बरोबर. जर तुम्हाला या उंचीमध्ये कमी झालेलं चालणार असेल तर तुम्ही हा पोर्शन कट करून टाकू शकता. पण आता इथे बघा, इथून इथंपर्यंत हे अंतर किती आहे ते पहिला आपण मोजून बघूयात. तर इथे अंतर आलेलं आहे, हे काखेमधून खाली बरोबर बघितलं तर साधारण 7.25 इंच आपलं हे अंतर आलेलं आहे. तर आता यामध्ये शिलाईमध्ये जाणार आहे आपलं हे एवढं अंतर, बरोबर. आणि हे पण खालच्या बाजूने इकडे आपण वाढवणार आहे, बरोबर. आणि हे ठेवणार आहे इथे आपण. ओके, त्यानंतर खालच्या बाजूने इकडे 1/2 इंच हे आपलं शिलाईत जाणार आहे. बाकीचं अंतर आहे ते आपण घेणार आहोत बरोबर वाढवून. आता हा टिप आपल्याला आपलं ब्लाऊज बरोबर मेजरमेंट बरोबर आहे का हे क्रॉस चेक करत असताना बघायचं आहे. तर बघा, हे आपलं बरोबर आलेलं आहे 7.25 इंच. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काहीही हे अंतर कट करायची गरज नाही आहे. जर हे अंतर कट केलं तर तुमची ब्लाऊजची उंची साईडमधून कमी होऊ शकते. आणि जर तुम्हाला तसं चालणार असेल, ॲक्च्युली कोणती चुनी वगैरे अजिबात येणार नाही त्यामुळे ब्लाऊजला, पण कसं असतं की आपल्याला एक ठराविक उंची तिथे असायला पाहिजे असं एक ठरलेलं असतं. म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला त्या उंचीपर्यंत असेल तर आपल्याला प्रॉपर वाटतं, बरोबर. म्हणून मग आपण काय करतो की ही उंची आपण इथे मायनस न करता आहे अशीच ठेवून घ्यायची आहे. कारण का, तर याबरोबर आपल्याला उंची ही मिळालेली आहे म्हणून. ओके, हा तुमचा मुद्दा लक्षात आला असेल माझा. तर या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करत असताना काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. तर हे आपण आता इथे ठेवून देऊया. याच्यावरती पण लिहून ठेवूयात आपण, चेस्ट 34, वेस्ट आहे 31. तर हे बाजूला ठेवून देऊयात. आणि आता आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊयात. तर आता बॅक पार्टची उंची बघूयात आपण पहिला. तर इथे शोल्डरचं मेजरमेंट घेऊ आपण. शोल्डर 3.5 वरती मार्क करायचं आहे. 2.5 इंच तयार हवा असेल तर 3.5 वरती. ओके, त्यानंतर इथे सेंटर मार्क केला. सेंटरपासून आपल्याला पाठीमागची उंची 13.5 तयार हवी आहे. तर आपल्याला इथे किती हवी आहे, 14.5 इंच. तर इथे 1/2 इंच आपल्याला अंतर कमी भेटतं आहे, बरोबर. पण हे आपण शिलाईमध्ये अंतर मॅनेज करू शकतो, किंवा हे अंतर एवढं काही जास्त नाही आहे, 1/2 इंचाचा फरक आहे. शिलाईमध्ये खालच्या बाजूने आपण 1/2 इंच जर कमी पकडलं, म्हणजे समजा इथे आपण 1/2 इंच शिलाईमध्ये दुमडणार असतो आणि वरच्या बाजूने 1/2 इंच, जिथे इथे आपण 1/2 इंच वापरायचं, खालच्या बाजूने 1/2 इंच दुमडायचं, की जेणेकरून आपले हे प्रॉपर अंतर पण आपल्याला मिळून जाईल. तर बघा, या पद्धतीने इथे 14.25 आपल्याला अंतर भेटत आहे. आता हा पॉईंट आपण या पॉईंट बरोबर तिरक्या लाईननी जोडून घ्यायचा, की जेणेकरून आपला हा इथे दोन्ही बाजूला पहिल्यांदा तर अर्धा इंचाचा एक मार्क देऊन घेऊया, की हा असणार आहे आपला टक्स पॉईंट. आणि नंतर या पॉईंटपासून इकडे आपल्याला ही लाईन तिरकी जोडायची आहे. तर बघा, या पद्धतीने. आणि इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तो इथून आता पहिल्यांदा पाठीमागची बॅकची उंची आपल्याला बघायची आहे. बॅकची उंची पाठीमागच्या ब्लाऊजची इथे या पद्धतीने. तर ही किती आहे, इथून साधारण 3.5 इंच तयार आहे, बरोबर. तर खालच्या बाजूला 1/2 इंच शिलाईमध्ये आणि वरच्या गळ्याची 1/2 इंच शिलाईमध्ये फिनिशिंगला. तर खालून आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 4.5 वरती मार्क करणार आहे.
आणि 4.5 वरती मार्क केल्यानंतर आता आपल्याला या बाजूला आपली गळारुंदी किती आहे बघायचं. तर इथे गळारुंदी आपली 2.25 इंच आलेली आहे. ओके, आणि खालच्या बाजूला गळारुंदी तुम्ही 2.5-3 इंचपर्यंत आतमध्ये इकडे घेऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला जर असा ब्रॉड गळा घालायला आवडणार असेल तर. ओके, जर तुम्हाला ब्रॉड गळा आवडत नसेल तर तुम्ही इथे जे अंतर आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून फक्त टाकलं तरी चालू शकतं. तर इथे आलेलं आहे 2.25. तर बघा इथे आलेलं आहे हे 2.25 इंच. तर इथे खालच्या बाजूला आपण 2.5 वरती मार्क करणार आहोत. 2.25 वरती मार्क करूया, कारण अर्धा इंच बाहेरून आपली शिलाई पण येणार आहे. त्यामुळे हा गळा ऑलरेडी 2.25 वरती खुलणार आहे. त्याच्यामुळे इथून आपण मार्क करताना इथे 2.25 वरतीच मार्क घेणार आहोत. तर इथून 2.25 वरती एक मार्क केलं बघा, इथून 2.25 वरती, आणि हा पॉईंट आपल्याला इकडे जोडायचा आहे. कारण जर ब्रॉड गळा कोणाला आवडत नसेल तर तुम्ही इथे कमीच अंतर घ्या, आणि जर ब्रॉड गळा इथून तुम्हाला चालणार असेल तर मात्र इथून मग तुम्ही 3-3.5 पर्यंत सुद्धा बाहेर घेऊ शकता. आणि गळ्याचा शेप आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. टक्स घेताना आपल्याला टक्सची उंची साधारण या गळ्याच्या 5 पर्यंत तरी पाठीमागचा टक्स उंचीला असावा. तर इथे मी 5 वरती मार्क केलं. आता हा टक्स इथून बघायचं किती आहे, हा 4.25 आहे. तर इथून पण आपला हा 4.25च्या आसपास गेला पाहिजे, स्ट्रेट लाईन आली पाहिजे ना. तर हा इथे या बाजूला देऊयात. हा आपला असणार आहे बॅकचा टक्स. ओके, तर या पद्धतीने हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. चेस्ट आहे आपली 34, वेस्ट आहे 31, फ्रंट हाईट आहे 14.5 आणि बॅक हाईट आहे 13.5. तर या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. बघा या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपलं हे कटोरीचा पोर्शन आहे तो वाढवून कसा घ्यायचा ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर बघा या पार्टमध्ये आपल्याला जिथे प्लस केलेलं आहे तिथे मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, त्यानंतर या बाजूला हुक आणि आयपट्टी लावणार आहोत. इथे पण आपल्याला मार्जिन 1/2 इंच के 3 सूत ॲड करायचं आहे. हे आपण या भागामध्ये इथे मार्जिन ॲड करायचं आहे आणि या भागाला पण मार्जिन ॲड करायचं आहे. इथे आपली ही क्रॉस पट्टी ॲड होणार आहे, त्याच्यामुळे याने या भागाला जोडण्यासाठी मार्जिन ॲड करावं लागेल. बाकी आपल्याला कुठेही मार्जिन ॲड करायचं नाही. ओके, तर या पद्धतीने आपलं हे मार्जिन तुम्हाला सांगितलं. आता हा जो भाग आहे कटोरीचा तो आपण पुढच्या भागामध्ये कशा पद्धतीने वाढवून घ्यायचा हे डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण एकाच व्हिडिओमध्ये हे जर सर्व घेत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. याच्यासाठी आपण हा जो कटोरीचा पोर्शन आहे तो आणि याची स्लीव्ज कटिंग कशी घ्यायची ते डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यूजफुल वाटला का हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.